ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका खूप महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत, हृदय आणि मनाची उन्मुक्तता. म्हणजे असं ऐकलंय की यात ना आध्यात्मिक प्रगतीसाठी 2 प्रकारच्या उघडण्याबद्दल किंवा उन्मुक्ततेबद्दल सांगितले आहे. ही कल्पना जरा वेगळी वाटतेय नाही का? कारण सहसा आपण एकतर हृदयावर किंवा मग मनावर लक्ष देतो, पण इथे दोन्ही हवंय असं म्हटलंय. तर मग या 2 प्रकारच्या उन्मुक्त नेमक्या काय आहेत आणि त्या आपल्या अस्तित्वाच्या विकासासाठी इतक्या महत्वाच्या काय आहेत? चला जरा बारकाईने बघूया. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एकतर हृदयचक्राने त्याच्या मागे असलेल्या चैत्य पुरुषाप्रत म्हणजे सायकिक बीइंगकडे उघडणं, आणि दुसरं म्हणजे मनाच्या चक्रांनी त्यांच्या वर असलेल्या उच्चतर चेतनेप्रत हायर कॉन्शियसनेसकडे उघडणं. तर यातली पहिली जी आहे हृदयाची उन्मुक्तता, ती कशी साधायची आणि हा चैत्य पुरुष म्हणजे काय असतो नक्की? पहिली जी उन्मुक्तता आहे ना, तिचा मार्ग जातो हृदयावाटे. यात काय, साधकाने ना हृदयाच्या केंद्रावर एकाग्र व्हायचं आणि मग ईश्वराला आवाहन करायचं. कशासाठी? की त्याने आतून म्हणजे त्या चैत्यपुरुषाच्या माध्यमातून प्रकट व्हावं आणि आपल्या प्रकृतीचं नेतृत्व करावं. हा चैत्यपुरुष म्हणजे काय आहे ना, आपला खरा अंतरात्मा असतो, जो नेहमी देवाकडे खिचलेला असतो, पण आपल्या भावना विचार यांच्या गोंधळात तो जरा मागे असतो. त्यासाठी काही साधना पण सांगितली आहेत, जसं की अभिप्सा. अभिप्सा म्हणजे तीव्र आंतरिक ओढ. मग प्रार्थना, भक्ती, प्रेम, समर्पण हे पण मार्ग आहेत. आणि हो, अजून एक गोष्ट, आपण ज्यासाठी अभिप्सा करतोय ना, त्याच्या आड जे काही येतं ना, त्या सगळ्या गोष्टींना नकार देणं पण महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे हृदयावर एकाग्र होऊन आतल्या चैत्य पुरुषाला जागृत करायचं. पण तुम्ही अभिप्सा आणि नकार म्हणालात. नकार देणं म्हणजे काय नक्की? म्हणजे विचार दाबून टाकायचे का? नाही. नकार म्हणजे विचारांना किंवा भावनांना दाबणं नव्हे, तसं नाही. तर आपल्या ध्येयाच्या आड येणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत, सवयी आहेत, इच्छा आहेत, त्यांना जाणीवपूर्वक महत्त्व नाही द्यायचं. म्हणजे आपली ऊर्जा आणि लक्ष तिकडून काढून घ्यायचं. ही एक प्रकारची निवड आहे, आंतरिक निवड. जे वर नेत नाही त्याला नकार, जे ध्येयाला पूरक त्याला होकार. हे महत्वाचं स्पष्टीकरण आहे. बरं, आता दुसऱ्या उन्मुक्तेबद्दल बोलूया, जी मनाच्या चक्रांशी संबंधित आहे. ती कशी काम करते? तिचा उद्देश काय असतो? दुसरी उन्मुक्तता आहे मनाच्या पातळीवरची. पण गंमत म्हणजे तिचं लक्ष मनाच्याही वर केंद्रित करायचं आहे. यासाठी साधकाला आपली जाणीव आधी डोक्यात, मस्तकात आणायची आणि मग त्याच्याही वर, जणू काही आपण वरून येणाऱ्या शक्तीसाठी आपलं दार उघडतो आहोत असं काहीसं. यामागचा उद्देश काय? तर ईश्वरी शांती, सामर्थ्य, प्रकाश, ज्ञान, आनंद यांसारख्या ज्या उच्चतर चेतनेच्या शक्ती आहेत ना, त्यांना आपल्या अस्तित्वात उतरायला आवाहन करणं. यासाठी तीव्र आणि सातत्यपूर्ण इच्छाशक्ती लागते. असं म्हणतात की सुरुवातीला कदाचित फक्त शांतीचा अनुभव येईल, किंवा मग शांती आणि सामर्थ्य एकत्र उतरू शकतं. हळूहळू होतं हे. म्हणजे हृदय आतल्या सत्याकडे, त्या चैत्यपुरुषाकडे उघडतंय आणि मन वरच्या दिव्य चेतनेकडे. या दोन्ही प्रक्रिया वेगळ्या वाटल्या तरी यांचा काही संबंध आहे का एकमेकींशी? आणि या सगळ्याचा अंतिम ध्येय काय मग? काय साधलं जातं? बरोबर. इथेच श्री अरविंद यांच्या दर्शनाची खासियत आहे. ते म्हणतात की हा जो चैत्यपुरुष आहे, जो हृदयावाटे जागृत होतो, आणि जी उच्चतर चेतना आहे, जी मनावाटे खाली उतरते, यांच्यातला जो परस्पर संबंध तयार होतो ना, तेच सिद्धीचं म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्वाचं किंवा आत्मसाक्षात्काराचं मुख्य रहस्य आणि साधन आहे. अच्छा, म्हणजे त्या दोन्ही एकमेकींशी जोडलेले आहेत. त्या एकमेकींना पूरक आहेत. खूप महत्वाचं आहे हे. एकीमुळे काय होतं, आतून शुद्धता येते, ईश्वराकडे ओढ वाढते, तर दुसरीमुळे वरून दिव्य शक्ती,
प्रकाश यांचा स्वीकार होतो. दोन्ही मिळून साधनेचा मार्ग पूर्ण होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार खरी आध्यात्मिक प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपलं हृदय आतल्या दिव्यात्म्यासाठी उघडं होतं आणि त्याचवेळी आपलं मन वरच्या दिव्य शक्तीसाठी उघडं होतं. एकाग्रता, आवाहन, समर्पण आणि तो नकार या साधनांनी हा दुहेरी प्रवास साधायचा. हो, अगदी बरोबर. हृदयाचं चैत्य पुरुषाप्रत उघडणं आणि मनाचं उच्चतर चेतनेप्रत उघडणं या दोन्हीमुळे साधकाचं संपूर्ण रूपांतरण घडतं, असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.